हाय फ्रेंड्स, कसे आहात? मस्त ना? मस्तच असायला हवं. आज खूप दिवसांनी शेवभाजी करायचे बेत ठरवला होता आणि तुम्हाला पण खूप दिवस झाले व्हिडिओ शेअर केलेला नव्हता. आज बघा आम्ही काय काय करतोय व्हिडिओमध्ये. शेवभाजी बनवणार होतो कारण की दररोज काय करावं डोकं चालत नाही. भाजीचा खूप असा प्रश्न पडतो. तर बघा तुम्ही आम्ही कसा व्हिडिओ शेअर केलाय ते. इथे रायाचे पप्पा कामावरून आलेत आणि राया लागलाय पप्पाच्या मागे. इथं भाजीची तयारी चाललेली आहे. पीठ मळून ठेवलेलं आहे. पीठ तोपर्यंत भिजत आहे तोपर्यंत इकडे भाजीची तयारी चालू आहे. आणि भाजी करता करता तिला टोमॅटो फ्रीज मधून काढलं होतं म्हणून थंड होते ते खूप, म्हणून तिच्या हाताला जरा झणका बसला त्या टोमॅटोचा, कारण ते खूप गार होतं म्हणून. चला तर मग ते इकडे बघा बाबूचं काय चाललंय. एकीकडे क्रीम रोल ठेवलाय डिश मध्ये आणि एकीकडे मोबाईल बघतोय. तर बघा तुम्ही, आणि ही मी आहे. असंच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा. तर अशा प्रकारे चपात्या करून झाल्या आणि एकीकडे त्यांनी भाजी पण टाकली. भाजीची रेसिपी तुम्हाला शेअर केली नाही कारण की ह्या आधी मी शेवभाजीची रेसिपी तुम्हाला शेअर केलेली आहे. आणि ही खरं तर राणीच्या पद्धतीची शेवभाजी आहे. आणि इकडे बघा टीव्ही लावलाय, कार्टून लावलंय आणि कार्टून बघतोय कोण आणि बघतोय कोण बघा, खेळतोय. लावलंय रायासाठी, बघतोय रायाचा पप्पा. तर बघा शेवभाजी तुम्हाला कशी वाटली, कशी झालीये, बघूनच तोंडाला पाणी सुटलं की नाही? या तर मग लवकर खायला. आणि हो, माझे असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला लाईक आणि शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका बरं का. शेवभाजी आहे, सोबतच भेळ आहे, मस्त अशी लाल लाल चटणी आहे, सोबतच माझ्या जाऊबाईने दिली होती मला करून. आणि कांदा तर असलाच पाहिजे शेवभाजी म्हटल्यावर. आता तुम्ही म्हणशाल कांदा का खाते शेवभाजी संग, तर मला आवडतं, मी खाते. आणि थोडी दुपारची पण भाजी होती, भाकरी होती, ती कशाला वाया घालवायची म्हणून ती पण घेतली संग. चला तर मग मित्रांनो, या जेवायला. बाय, गुड नाईट.